मी खूप दिवसांपासून सांगते की माझ्यासाठी प्लीज यार चीज केक बनव. तू म्हणतोय बाहेरून मागव. मी बोललो नाही मला बाहेरचा खायचाच नाही, मला तुझ्याच हातचा खायचा आहे. आज फायनली आणि तू दिसायला इतका गोड आहे. आता मी बोलत बसलो ना मला इतकी भूक लागली आहे तर खाऊन घे आणि रिव्ह्यू दे. शब्दच नाहीत माझ्याकडे बोलायला, इतका छान आहे खरं मध्ये. अरे काय मी झेप्टोवरून मागवला होता तो इतका आवडला नव्हता, अर्धा पेक्षा इतका मस्त आहे ना, इतका छान आहे ना. थँक्यू सो मच. आयुष्यभर यार. जितार्थ आपल्या सगळ्यांचाच म्हणजे तो एक खूप छान ॲक्टर आहे. आणि वो खुला आसमान हे त्याचं नाटक सुरू आहे आता आणि तुम्ही मला आवर्जून पाहावा असं मला तरी वाटतं. 4 नोव्हेंबरला आहे रंगशीलाला, तर तुम्ही नक्की जाऊन बघा. खूप छान नाटक आहे. आवडत असेल तर असं करा आणि नसेल आवडत तर असं करा, पण मी म्हणतो असंच करा, असं नकोच ठेवूया, असंच करा. हे गाईज नमस्कार, मी चितार्थ पाटील. तुमचं स्वागत आहे रॅबिटोज व्लॉग्स या चॅनलवर. कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. सो मंडळी, आज खूप दिवसांनी व्लॉग करायचं ठरलं, कारण की व्लॉग करायचा होता पण वेळ नव्हता मिळत व्लॉग शूट करण्यासाठी. म्हटलं आता दिवाळीच्या सुट्ट्या चालू झाल्या तर मस्त व्लॉग करूया आणि म्हटलं आज फायनली व्लॉग करायचं ठरवलं मी. आणि माझे फ्रेंड्स येणारे आहेत, तो आज माझा बेस्ट फ्रेंड येणार आहे, तर त्यासाठी मी बनवणार आहे ब्लूबेरी चीज केक बनवणार आहे. तो उद्याला येणार आहे. सो आज मी बनवणार आहे ब्लूबेरी चीज केक, तो उद्याला येणार आहे. आणि आम्ही शूट करणार आहोत एक दिवाळीच्याबद्दल. दिवाळीचा आमचा एक कन्सेप्ट आहे. सो त्यासाठी आम्ही शूट करणार आहोत आणि मजा मस्ती पण करणार आहोत. नुसतं शूटिंग तर नाहीच, मजा मस्ती पण करणार आहोत. आणि ॲक्च्युली तो माझा खूप छान मित्र आहे, अक्षय राणे म्हणून. तो ॲक्टर आहे, तो सिरियलमध्ये पण काम करतो. बऱ्याच सिरियलमध्ये काम केलं आहे, जय जय स्वामी समर्थ, शिवा, परत हे अशोक मामा म्हणून एक आहे सिरियल. अजून खूप सिरियलमध्ये केलं, लोकमान्य म्हणून सिरियल केले आहे, झी मराठीवर होती, ध्रुवा जोशी मॅमसोबत वगैरे. खूप छान मित्र आणि म्हणजे नेहमी मला मोटिवेट करतो कोणत्या पण गोष्टीमध्ये. आता नुसतं मी पण ॲक्टिंग करतो आणि मी आता तुम्हाला एक रिव्हील करणारी गोष्ट की मी पण मूवीमध्ये एक काम केलेलं आहे, थिएटर करतो मी. सध्या माझं नाटक पण चालू आहे, वो खुला आसमान झाला नाटक. एक प्रयोग झालेला आहे, आता दुसरा प्रयोग आहे. सो मी पण नाटक करतो, शॉर्ट फिल्म्स करतो, मूवीज करतो. सो आमची दोघांची आम्ही एकाच ॲक्टिंग क्लासमध्ये होतो. मी आणि अक्षय दोघंजण एकाच ॲक्टिंग क्लासमध्ये होतो. आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत तो नेहमी सपोर्ट करतो आणि तुम्हाला त्याची भेट तर करून देणारच आहे मी उद्याला. सो तो मला कधीपासून बोलत होता की चीज केक बनव, आणि तो सगळ्या गोष्टी नुसत्या ॲक्टिंगमध्येच नाही सपोर्ट करत, तो मला बेकिंग हे जे आता मी करतो चीज केक, डोनट्स, ह्याच्यात पण तो मला सपोर्ट करतो नेहमी की मला तुझ्या हातचं खायचं आहे, तू कर, असं नेहमी सपोर्ट करतो. सगळ्या गोष्टीत सपोर्ट करतो तो. तर मला त्याच्याबद्दल मला खूप छान वाटतं आणि आवडतं. सो आता मी चीज केक बनवतो. तर आता आपण रेसिपी शॉर्टमध्ये दाखवतो मी आणि डिटेलमध्ये मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेल. डिटेल म्हणजे आपण एक दिवस आता मी हा फर्स्ट टाईम करतो आहे, नेक्स्ट टाईम मी एकदम प्रॉपर रील्स शूट करेल. सो चला आता आपण चीज केक बनवू. सो आता मी रेसिपी स्टार्ट करत आहे. इन्ग्रेडियंट्स आहेत ते दाखवतो मी. इथे घेतलेलं मी क्रीम चीज, हे क्रीम चीज आहे. हे आहे डायजेस्टिव्ह बिस्किट आणि व्हिपिंग क्रीम आहे. सो आपण बेसिकली स्टार्ट करतो आता बनवायला. चीज केक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पटकन पाहून घेऊया. इथे मी घेतलेलं आहे मेल्ट बटर, हे आहे डायजेस्टिव्ह बिस्किट, हे आहे क्रीम चीज. ॲक्च्युली तुम्ही क्रीम चीज घरी पण बनवू शकतात, पण मी विकत आणलेलं आहे कारण की तेवढा मला वेळ नाही आहे, त्यामुळे. ब्लूबेरी क्रश आहे, कारण की आपण ब्लूबेरी चीज केक बनवतो आहे त्यामुळे. आणि ही आहे व्हिप क्रीम टॉपीलाईटची. आणि आता आपण प्रोसेस पाहूया कसं बनवायचं. आता मी हे बिस्किट, डायजेस्टिव्ह बिस्किट, हे मिक्सरच्या जारमध्ये टाकून मस्तपैकी ह्याचा चुरा करून घेणार आहे. जास्त पण फाईन नाही करायचं, नाही तर तो हे. आता मी हे बिस्किट ग्राइंड करून घेणार आहे. हे ग्राइंड करून घेतलेले आहे बिस्किट्स. जास्त पण आपल्याला हे नाही करायचे आहेत, ग्राइंड नाही करायचं आपल्याला, एकदम पावडर नाही करायची आपल्याला, एकदम
एकदम पण ग्राइंड नाही करायचं आणि एकदम पण हे नाही, एवढी पावडर पाहिजे. आता जो आपण मिक्सरमध्ये बिस्किटचा चुरा केलेला ना, त्यामध्येच आता आपण मेल्टवालं बटर टाकायचं आहे आणि स्पॅटुलाच्या मदतीने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून ते चांगल्यापैकी मिक्स होईल. मग मी ते डब्यामध्ये काढून घेते ज्याच्यात आपण चीज केक बनवणार आहोत. सो आता मी इथे एक बोल घेतलेला आहे. बोलमध्ये आता मी ॲड करणार आहे क्रीम चीज. हे जे क्रीम चीज आहे ते ॲड करणार आहे स्पॅटुलाच्या मदतीने. एवढं वन स्कूप एवढं टाकतं. इथे मी घातलेली आहे पावडर शुगर केलेली आहे ती टाक. शुगर आणि चीज क्रीम आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं. त्याच्यात क्रीम ॲड करणार आहोत. क्रीम ॲड, जास्त शुगर टाकू नका आणि क्रीममध्ये पण ऑलरेडी शुगर असते आणि आपण ऑलरेडी क्रीम चीजमध्ये पण शुगर टाका, म्हणजे जास्त शुगर होणार. तर शुगर लेस टाका आणि क्रीममध्ये ऑलरेडी शुगर आहे. कन्सिस्टन्सी पहा तुम्ही आपल्या क्रीम चीजची, अशा पद्धतीने आपल्या क्रीम चीज व्हायला पाहिजे. आता ते मी बिस्किट जे आपण ग्राइंड केले होते आणि जे आपण टाकले होते ना, त्याला मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं 5 ते 10 मिनटासाठी. आणि तुम्ही पाहू शकता तो बिस्किट आहे एकदम सेट झालेला आहे. ओके, हे सेट झालेलं आहे. आणि आता जी आपण क्रीम चीज तयार केलेली आहे ती क्रीम चीज ह्याच्यात आता आपण टाकणार आहोत. ते मी स्प्रेड करून घेतो. आता मी ह्याचा जे एक्स्ट्रा पार्ट लागलेला आहे स्पूनला, त्याचा मी टेस्ट करतोय कसं झालं ते सांग. मस्त झालं, परफेक्ट इन्ग्रेडियंट्स, परफेक्ट मेजरमेंट्सनी केलेलं आहे. परफेक्ट, जास्त पण गोड नाही, जास्त पण म्हणजे प्रमाणात आहे सगळ्या गोष्टी. एकदम परफेक्ट झालेलं आहे. आपले क्रीम चीज पाऊडर क्रश चीज केकवर टाकणार आहोत. वा, आपला ब्लूबेरी चीज केक रेडी झालेला आहे फायनली. तुम्ही पाहू शकता ते एकदम टेक्स्चर एकदम छान झालेलं आहे. सो गाईज, आपला ब्लूबेरी चीज केक रेडी झालेला आहे आणि आता तो अक्षय उद्याला येणार आहे. सो तोच रिव्ह्यू देईल स्वतःहून. सो फायनली चीज केक रेडी झालेला आहे. आता मी हा चीज केक फ्रीजमध्ये ठेवणार आहे 5 तासासाठी, 5 आवर्ससाठी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून हा चीज केक पूर्ण सेट होईल व्यवस्थित आणि टेस्टला एकदम बेस्ट राहील. सो चला, आता उद्याला मी हा व्लॉग कंटिन्यू करतो. A few moments later. सो फायनली अक्षय आलेला आहे. चीज केक ट्राय करत आहे. तर तुम्हाला इतका गोड आणि सुंदर चीज केक तुम्ही पाहू शकता. आणि तुम्ही बघून घ्या आधी, मी दाखवलं नाही. आणि म्हणजे जितार्थला मी खूप दिवसांपासून सांगते की माझ्यासाठी प्लीज यार चीज केक बनव. तू म्हणतोय बाहेरून मागव. मी बोललो नाही, मला बाहेरचा खायचाच नाही, मला तुझ्याच हातचा खायचा आहे. आज फायनली, आणि तू दिसायला जितका गोड आहे. आता मी बोलत बसलो ना, मला इतकी भूक लागली आहे तर खाऊन घे आणि रिव्ह्यू दे. शब्दच नाहीत माझे बोलायला, इतका छान आहे खरं मध्ये. अरे मग काय, मी झप्त्यावरून मागवला होता तो, इतका आवडला नव्हता. अर्धा इतका मस्त आहे ना, इतका छान आहे ना. थँक्यू सो मच. आयुष्यपत यार. थांबा, इट इज सो गुड. थँक्यू जिता. थँक्यू. आणि व्लॉग पूर्ण बघा आणि आता खायचंय पण नंतर खाऊन झाल्यावरती आपण परत बोलूया. आणि लाईक आणि सबस्क्राईब पटकन करून घ्या, पटकन. अजून पुढे मला बोलायचं, तू खाऊन घे, मग आपण कंटिन्यू करू पुढे. हॅलो गाईज, तर तुम्हाला तर माहितीच आहे तुमचा जो व्लॉग बनवतो जितार्थ, आपल्या सगळ्यांचाच म्हणजे, तो एक खूप छान ॲक्टर आहे. आणि वो खुला आसमान हे त्याचं नाटक सुरू आहे आता, आणि तुम्ही मला आवर्जून पाहावा असं मला तरी वाटतं. 4 नोव्हेंबरला आहे रंगशीलाला, तर तुम्ही नक्की जाऊन बघा. खूप छान नाटक आहे. ॲक्च्युली मी पण अजून बघितलं नाही खूप कारणांमुळे, पण 4 नोव्हेंबरला होपफुली मला बघायला मिळेल असं वाटतंय. पण तुम्ही तरी नक्कीच बघा, खूप छान नाटक आहे. आणि जितारचा मूवी पण लवकरच येतो आहे, द लास्ट मॅन टावर, बरोबर ना. तर हा असा एक मूवी पण येतो आहे.
आणि तर तुला कसं वाटतंय तुझ्या? मलाच वाटते कारण की मला एक छान म्हणजे एक ऑपॉर्च्युनिटी छान मिळाली, त्यामुळे मी मूवीमध्ये काम करत आहे आणि आता नाटक पण करत आहे. आणि जसं की मी आधी ब्लॉगमध्ये सांगितलंच आहे की मी नाटकमध्ये काम, जसं की अक्षयनी पण आता सांगितलं, तर तुम्ही सगळ्यांनी बघा. आणि अक्षय पण खूप सिरियल्स वगैरे करतो, तर तुम्हाला काय फक्त टी व्ही बघायचं, टी व्हीवर बघायचं, त्याला काय असं पैसे लागत नाही बघायला, तर तुम्ही फ्रीमध्ये अक्षयला बघू शकता. मग थँक्यू. आम्ही दोघं कलाकार आहेत, तर दोघांना सपोर्ट कर. लवकरच करायचं तर येस. अँड तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब अजून नसेल करत तर मग व्लॉग सोडून जावा. लाईक अँड सबस्क्राईब करा. आणि जर असेच व्लॉग जर तुम्हाला बघायचे असतील किंवा बिहाइंड द सीन्स, त्याला मोटिवेट करा. तो करत नाही, मी त्याला करायला लावलं आहे. आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आवडेल की नाही. आवडत असेल तर असं करा आणि नसेल आवडत तर असं करा. पण मी म्हणतो असंच करा, असं नकोच ठेवूया, असंच करा. आणि बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा, म्हणजे पुढचा कधी पण ब्लॉग येईल किंवा जसं काय कुकिंगचं काही येईल किंवा अजून काय बनवतो ते सगळं येईल, तर तुम्हाला पटकनच नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला बघायला मिळेल. आणि आजचा व्लॉग तुम्हाला आवडलाच असेल नक्की. आणि आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा. आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आमचं शूट खूप छान चालू आहे. आणि म्हणजे आता तुम्हाला ती जितार सांगेलच जेव्हा पण येईल. आणि बोल. आणि खरंच शेअर करा. आणि कसं आमचं चीज केक्स वगैरे कसं हां, वाटला? चीज केक खूप आवडला. आणि तुम्हाला जसं बोललो आहे की जितारचा ऑर्डर द्या, खूप छान चीज केक बनवतो तो. तर तुम्ही नक्कीच ऑर्डर द्या, संपर्क करा त्यासोबत. त्वरा करा, नक्की त्वरा करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.